तर ज्या निष्ठावंतांना शरद पवारांची साथ सोडली त्या प्रशांत जगताप यांना आता उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिली आहे। रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना फोन केला। शिवसेनेमध्ये या, तुमचा योग्य सन्मान राखू अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना दिली आहे। रात्री उशिरा 9 मिनिटं या दोघांमध्ये चर्चाही झाली आहे। आम्ही भाजपसोबत कदापि जाणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रशांत जगताप यांना दिलेलं आहे। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। बालाजी, एकीकडे प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत। थोड्याच वेळ पक्षप्रवेश होऊ शकतो, पण काल रात्री उद्धव ठाकरेंनी त्यांना ऑफर दिली आहे आणि त्यानंतर आता प्रशांत जगताप काय निर्णय घेतील? कालपासून या चर्चा होती की प्रशांत जगताप एकतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। त्यामुळे आज सकाळी त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार आहे। त्यामुळे काल रात्रीचा हा फोन झालेला आहे। दोघांमध्ये चांगला संवाद झालेला आहे। ज्या विचारधारेवरती प्रशांत जगताप यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देऊन टाकला, त्या भाजपासोबत किंवा भाजपासोबत असलेल्या मित्रपक्षासोबत जाऊ नये ही त्यांची ठाम भूमिका होती। तीच भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी फोन करून प्रशांत जगतापांना सांगितलेली। प्रशांत जगताप यांचं स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही आमच्या सोबत या, आम्ही कधीही भाजपासोबत जाणार नाही असा शब्द सुद्धा काल रात्री प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेला होता। मात्र अगोदरच त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झालेला आहे। मात्र हाच माझा सन्मान असल्याची प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे। त्यामुळे भविष्यात पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेची शिवसेना हे सुद्धा एकत्र लढू शकतात आणि एक वेगळं राजकीय समीकरण पुण्यात सुद्धा पाहायला मिळू शकते। कारण या सगळ्या फोनामधून जे संबंध निर्माण झालेले आहेत त्यामुळे नवीन काही राजकीय समीकरण पुण्याला पाहायला मिळतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र प्रशांत जगताप यांची निष्ठा पाहून हा फोन केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। प्रशांत जगताप आतापर्यंत शरद पवारांबरोबर होते, मात्र त्यांच्या बरोबरचे जे घटक पक्ष आहे शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनीच आता प्रशांत जगताप आमच्याकडे यावेत असा जोर लावलेला आहे। आता काँग्रेसमध्ये आज पक्षप्रवेश होतोय अशी बातमी आपल्याकडे, त्यांचा पक्षप्रवेश होईल पण आता उद्धव ठाकरेंनी जी ऑफर दिली आहे थेट की तुमचा योग्य सन्मान राखू, याबद्दल काय सांगता येईल? कारण अशी कुठली त्यांना पद दिलं जाईल का? होती मात्र आज 12 वाजता त्यांचा प्रवेश निश्चित काँग्रेसमध्ये होणार आहे आणि तशी प्रतिक्रिया सुद्धा प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे। ते आता मुंबईकडे रवाना सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे आता ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार नाहीत। मात्र उद्या उद्धव ठाकरेची शिवसेना आणि काँग्रेस जर पुण्यामध्ये एकत्र लढणार असेल मविबामध्ये, तर प्रशांत जगताप यांना निश्चित या सगळ्या संबंधाचा फायदा होणार आहे। दोन्ही पक्षाला फायदा होणार आहे। कारण प्रशांत जगताप यांचा पुरोगामी विचार जो उद्धव ठाकरे यांनी सांगितला भाजपसोबत जाणार नाही आणि पुण्यात भाजपाची मोठी ताकद असताना भाजपा विरुद्ध लढण्यासाठी शिवसैनिकांना सुद्धा बळ मिळेल आणि काँग्रेस सैनिकांना सुद्धा मिळेल। कदाचित आणखी काही ऑफर प्रशांत जगताप वेगळा राजकीय विचार करतील का भविष्यात ते पाहावं लागेल। आज मात्र ते प्रवेश करणार आहेत। त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेऊन पुढील सगळी राजकीय वाटचाल समीकरण आम्ही करत राहू। आता मात्र माझा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश असल्याचं म्हटलंय। त्यामुळे उद्धव ठाकरेकडून सुद्धा सॉफ्ट कॉर्नर असल्याचं आपल्याला आता पाहायला मिळतंय। अच्छा, धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे जरी उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून प्रशांत जगताप यांना ऑफर दिली आहे तरी देखील त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय कायम ठेवलेला आहे। ते काँग्रेसमध्ये जाण्यावरती ठाम आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल।